आदरणीय पंकजाताई साहेब, आदरणीय प्रीतमताई साहेब, आदरणीय बदमराव आबा पंडित, आदरणीय शंकरराव देशमुख, बीड जिल्हा भाजप अध्यक्ष, सन्माननीय गिरिका भाभी साहेब, नगरपालिकेचे संभाव्य अध्यक्षपदाचे उमेदवार गीताताई पवार, युद्धजित दादा, शिवराज, श्रीकांतजी सानप, ॲडव्होकेट आदरणीय इंदानी साहेब, आमचे वडिलांचे मित्र आदरणीय सुरेश भाऊ राकाजी, मनोज पाटील, सुंदर भाऊ चव्हाण, रोहित भैया पंडित, सुरेशरावजी हत्ते साहेब, आमचे मित्र अमोल भैया करांडे, उद्धवजी रासकर, सचिन दाभाडे, राजेश पवार, तसेच आवर्जून ज्यांनी आज आपल्या भाषणातून आपली एक छबी आपल्यासमोर मांडली असे आदरणीय अंबर टेलर साहेब, आज रोजी आपल्या एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर मी आज माझं माननीय ताईसाहेबांसमोर, सन्माननीय एवढ्या मोठ्या व्यासपीठासमोर आधी माझं मनोगत आपल्यासमोर मांडत आहे. अशा तमाम गेवराईकरांना पुन्हा एकदा मानाची वंदना देऊन मी माझं मनोगत व्यक्त करायला सुरुवात करतोय. माझ्याकडे वेळ कमी आहे, ताईसाहेबांना बोलायचं आहे. आपल्या गेवराईचं भविष्य, आपल्या गेवराईचं भाग्य ज्यांच्या हातात आहे, ज्यांच्या विचाराधीन आहे, अशा ताईसाहेबांच्या समक्ष मी आपल्या गावची व्यथा कथा 2 शब्दामध्ये मांडत आहे. तरी तमाम गेवराईकरांना वंदना देऊन, वंदन करून मी माझे शब्द आपल्या समोर मांडतो, मनोगत मांडतो. ताईसाहेब, भाजप आणि गेवराईचं खूप मोठं नातं आहे. मुंडे साहेबांच्या कृपा आशीर्वादानं आजपर्यंत ह्या तालुक्याला भाजपचे आमदार मिळाले. जे काही आमदार झाले 15, 20, 25 वर्षामध्ये, 30 वर्षामध्ये, त्यांना मुंडे साहेबांची कृपा होती आणि ते आमदार झाले. आज ह्या 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये ज्या प्रकारे आपला तालुका विकासाच्या मार्गावर पुढे चाललाय, ज्या तालुक्यानं समृद्धीची आशा लागली आहे, अशा तालुक्याला समृद्ध करण्यामध्ये सिंहाचा वाटा आपल्या भाजप पक्षाचा आहे. आपण भरघोस निधी दिला. पहिल्या पंचवार्षिकमध्ये 2000 कोटीपेक्षा जास्त निधी ताईसाहेब आपल्याकडनं ह्या गावाला मिळाला. मागच्या पंचवार्षिकमध्ये 4000 कोटीपेक्षा जास्त निधी आपल्याकडनं ह्या मतदारसंघाला मिळाला. ताईसाहेब, समोरच्या माणसाचं चारित्र्य मांडण्यासाठी मी फक्त एक मार्केट कमिटीपासून सुरुवात करतो. गेवराईकर अमरसिंह पंडित ही निवडणूक लढवतो. आपल्याकडे मार्केट कमिटी आहे. गेल्या 30-40 वर्षापासून अमरसिंह पंडितच्या ताब्यात आहे. पण आज काय शेतकऱ्यांना त्या मार्केट कमिटीचा लाभ झाला नाही. आज काय भाजीपाला विक्रेत्यांना त्या मार्केट कमिटीचा लाभ झाला नाही. फळ विक्रेत्यांना लाभ झाला नाही. मग हा मार्केट कमिटीचा लाभ आजपर्यंत उचलला कोणी? 20 वर्षापूर्वी अमरसिंह पंडितांनी
टीएमसी म्हणजे मोठी मार्केट कमिटी 20 एकर मध्ये बांधली. बांधकाम स्वतः केलं, पण 5 किलोमीटर लांब केलं. 20 वर्ष झाली मार्केट कमिटी बांधून. गेवराई शहरापासून 5 किलोमीटर अंतरावरती टीएमसीच्या स्कीम खाली मोठी मार्केट कमिटी बांधली. आजपर्यंत त्याचा आडत झाली नाही, आजपर्यंत तिथं कुठली विक्री झाली नाही. आजपर्यंत त्या टीएमसीचा 20 एकरचा कोट्यवधी रुपये खर्च केले शासनाने, त्याचा फायदा शेतकऱ्याला झाला नाही. कळस उमापूरला एक मार्केट कमिटी बांधली ह्या भल्या माणसानं, जवळजवळ 5 कोटी खर्च केले. आणि कळस काय साहेब, त्या 5 कोटीच्या मार्केट कमिटीमध्ये अमरसिंह पंडिताची शाळा चालू माहितीये. उमापूर मार्केट कमिटी अमरसिंह पंडित ऐकताय, ऐकत असणार. विदूजी दादा म्हणजे पिंजरा बांधायला गेला. दादा अगोदर सोडलंय मी त्यांना, उठलं सुटलं तर मला पुढे बांधू. दादा तुम्ही म्हटलं ते त्याला कुठे पाठवायचं, कोणत्या ग्रहावर? शनी शनी शनी. कारण आपल्याला इथं गेवराईच्या गोरगरीब जनतेला तो शनी म्हणून लागला ना, ते शनी ग्रहावर पाठवावं. कारण ते बीडचे लोक म्हणते गेवराईचं पार्सल त्यांना नको, आणि गेवराईचं म्हणते ते बीडचं पार्सल आम्हाला नको. म्हणून युद्धजी दादांना वाटतं त्याला कुठल्या तरी ग्रहावर पाठवावं. आणि मला असं वाटतं की शनी ग्रह उत्तम असं. आता विषय असा आहे, शनी का ती मार्केट कमिटी तशी, उमापूरची मार्केट कमिटी, गेवराईची मार्केट कमिटी, दुधाच्या मार्केट कमिटीमध्ये साधं स्वच्छता ग्रह नाही. आणि हा माणूस गेवराई स्वच्छ आणि सुंदर करायचे स्वप्न तुम्हाला मला दाखवतो. मार्केट कमिटीमध्ये जावं, एक तरी शौचालय आहे का दाखवा. तिथलच्या व्यापाऱ्यांना प्रश्न पडतो की नेमकं जायचं कुठं. फळं विक्रेत्यांना फळं विकायची व्यापारी बसतात, त्यांच्यासाठी जागा नाही. मग हे गाळे बांधले कशाला? मार्केट कमिटीचे गाळे बांधले रेकॉर्डवरती का 20 लाख रुपये हा माणूस एका गाळ्याकडे घेतो, पावती देतो 5 लाखाची. म्हणजे एका गाळ्यामध्ये 15 लाख रुपये छापणारा माणूस म्हणजे हा बदमाश अमरसिंह पंडित. हा भला माणूस आपल्याला स्वप्न दाखवतो, भविष्याचं स्वप्न दाखवतो. मी जे बोललो, माझ्या 4 ते 5 सभा झाल्या, माझं सभा ऐकते आणि लगेच प्रोग्राम तयार करते. 2006 ला भाजपाकडून अमरसिंह पंडित आमदार झाले. 2006 ला भक्तीराम राक्षस भवनला बांधलं, स्वतः काम केलं, गुत्तेदार स्वतःच बांधलं, स्वतःच. अजून उद्घाटन नाही. 2006 ला आम्ही उद्घाटनाला गेलो होतो दारुमध्ये, शादीखाना 2006 ला मी उद्घाटनाला हजर, तो तर झालाच नाही. पुन्हा आता गाजर दाखवायला लागलाय आणि तिथं शादीखान्याचं 2 कोटी रुपये दिले होते. असेल पण गेले 25 वर्ष काय घातले. आपल्या इथं सरस्वती कॉलनी आहे, तिथं त्या भल्या माणसानं वाचनालय बांधलं स्वतःच. 2006 ला बांधलं, अजून त्याचं उद्घाटन नाही. पैसे हा गुन्हा आहे. मार्केट कमिटीचं 5 कोटीचं उत्पन्न उद्या कुणीही जावं, कॅमेरा घेऊन जावं, उमापूरला जावं, रेकॉर्डिंग बघावी. 1ली ते 10वीचे वर्ग उमापूरच्या मार्केट कमिटीमध्ये चालू आहे. ही मार्केट कमिटी काय? आपल्या मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त कापसाचा जिनिंग गेवऱ्यामध्ये. वर्षाकाठी 5 ते 10 कोटी रुपयाचा नुसता कापसाच्या जिनिंगकडनं कर गोळा होतो. आणि हा माणूस दुबाडतोय. आणि त्याच्या ताब्यात आपल्याला नगर पैसे द्यायची का नाही हे तुम्हाला आम्हाला विचार करायचा. 5 ते 10 कोटी ज्या गोष्टीमध्ये आता त्यांनी स्वप्न दाखवलं कोल्ड स्टोरेज बांधायचं, ज्याचं उत्पन्न 5 ते 10 कोटी ते त्यांनी अद्यापर्यंत कोल्ड स्टोरेज बांधलं नाही. कालच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलंय की आम्हाला कोल्ड स्टोरेज बांधायचं, शादीखाना बांधायचा. आता इथे पाण्याच्या टाकीच्या बाजूला गाळे चालू आहेत, पंचायत समितीच्या बाजूला पाण्याची टाकी आहे, पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी गाळे चालू आहेत. ते गाळ्याचा गुत्तेदार कोण?
एक कार्यकर्ता अमरसिंह पंडितकडे गेला. मोठे मोठे कार्यक्रम, मोठा निधी इथं आणायचा, कसा नाटायचा, हा त्या एकमेव अमरसिंह पंडितचा कार्यक्रम आहे. आणि तो डाव कसा इथं फक्त एकच आहे की नगर परिषद ताब्यात घ्यायची आणि निधी आणायचा आणि स्वतः काम करायची. त्याच्याकडे ते चहा पाजण्यासाठी कुणीतरी एक कार्यकर्ता आहे बघा. कुणीतरी म्हणण्यापेक्षा आमचे शांतीलालजी पिसाळ लाखभर रुपये खर्च केले त्यांनी अमरसिंह पंडितचे गुणगान गात लाखभर रुपयाचा तर त्यांनी चहा पाजला असेल. एवढा भयानक प्रेमी अमरसिंह पंडितांचा लाख रुपये चहात घातले आणि त्याला काम कितीच द्यावं 5 लाखाचं. ही दान आमच्याकडे पण आमचे बदल जातोय तेही चहा पाजतात. त्याने आता पण किती लाखाची कामं केले? हा त्यांनी 70 ते 80 लाखाची कामं फक्त चहा पासून केले ते. आणि याची दानं ते एखाद्या कार्यकर्त्याला 5 लाखाचं काम द्यायचं, पण ती दानच नाहीये की एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या कोटीपर्यंत काम द्यावं. प्रश्न माझा असा आहे की आपल्याला भविष्याची गेवरे कशी बनवायची? भविष्याची गेवरे कशी बनवायची? आपल्याकडे पाणी पुरवठा योजना आहे 59 कोटीची. त्या योजनेला चालवण्यासाठी 5 वर्षामध्ये 9 कोटी रुपयेपर्यंत 8 ते 9 कोटी रुपयेपर्यंत नुसतं आपल्याला वीज बिल द्यावं लागतं. आपला पाणी पुरवठा योजना, आपली पाणी पुरवठा योजना म्हणजे पांढरा हत्ती आहे. आज तर काय आजपर्यंत 1 रुपयाचं म्हणजे जोपर्यंत आपल्या ताब्यात होती नगरपालिका तोपर्यंत एकही महिन्याचं कधी लाईट बिल थकीत केलेलं नाही. आज आपल्याला सुरळीत पाणी मिळतं कारण आपली नगर परिषद इतकी सक्षम आहे की दर महिन्याला आपण 15 लाख रुपये लाईट बिल भरतो. दर वर्षाला आपण जवळजवळ 2.5 कोटी रुपये लाईट बिल भरतो. दर 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपली नगरपालिका जवळजवळ 9 कोटी रुपयाचं लाईट बिल भरते. मराठवाड्यामध्ये चौकशी करा किती नगरपालिका लाईट बिल भरतात. एकमेव नगरपालिका आहे, मोजक्या नगरपालिका 4 ते 5 सापडतात अख्ख्या मराठवाड्यामध्ये की जे प्रामाणिकपणे लाईट बिल भरतात. मग जर का आपण थोडंफार जरी चुकलो, जर का चुकीच्या हातामध्ये सत्ता जर का गेली आणि जर का त्यांनी जर का ह्या निधीचा जर का गैरउपयोग घेता, तुम्ही टॅक्स भरतात, घरपट्टी असेल, नळपट्टी असेल, भाडं असेल, जागेचं भाडं असेल, ते जे आजपर्यंत तुम्ही पैसे दिले ते पैसे त्या नियमाप्रमाणे आपले पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आपण त्याच्यात खर्च केला. ह्या माणसाचे उपक्रम सांगायचे का तुम्हाला? आता आपण स्विमिंग पूल त्याचे आपला स्विमिंग पूल गेवराईमध्ये तयार झाला. आपल्या आशीर्वादानं 3.5 ते 4 कोटी रुपये गेवराईला मिळाले. स्विमिंग पूल सुरू झाल्याच्या नंतर आपण एका वर्षामध्ये 8 लाख रुपये गेवराई नगर परिषदला उत्पादन मिळवून दिलं. आपल्या स्विमिंग पूलनं एका वर्षामध्ये 8 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न मिळवून दिलं. आणि ज्या वेळेस अमरसिंह पंडित याने नगरपालिका ताब्यात घेतली त्यांनी कशा प्रकारे आपले आपलं स्विमिंग पूलची व्यवस्था लावली माहिती आहे तुम्हाला? 20,000 रुपये महिन्यानं 20,000 रुपये महिन्यानं त्यांनी एका बीडच्या कंपनीला ती चालवायला दिली. म्हणजे 20,000 रुपये महिना जर का सालाचा जर का खर्च काढला तर ते होतात 2.5 लाख रुपये. म्हणजे आपल्या ताब्यात नगरपालिका असताना आपण वर्षाकाठी 9 लाख रुपये ते 8 लाख रुपये नगर परिषदला उत्पन्न मिळवून दिलं. आणि ह्या भल्या माणसानं फक्त 20,000 रुपये महिन्यानं ते चालवायला. अजून एक चांगली गोष्ट, गेवराईसाठी आपण 100 खाटाचं, आपल्या रुग्णालयासाठी 100 खाटाचं, आपल्या हॉस्पिटलसाठी 100 खाटाचा प्रस्ताव शासनाकडे फक्त मंजुरीसाठी असताना अमरसिंह पंडित थांबवला. म्हणजे आपलं रुग्णालय 100 खाटाचं करायचं त्याची परवानगी आहे आपल्याकडे, त्याचा प्रस्ताव आहे आपल्याकडे आणि तो परवानगीच्या प्रतीक्षेत असताना अमरसिंह पंडितांनी थांबवला. गेवराई रुग्णालयाचा 100 खाटाचा प्रस्ताव अमरसिंह पंडित यांनी अडवला. कारण त्याला या वर्षामध्ये अमरसिंह पंडितनी काय चांगला पराक्रम केला असतो, ते एक BA-MS कॉलेज मंजूर करून घेतलं. त्याला गेवराई तालुक्यासाठी 100-200 कोटीचे रस्ते नाही बनवायचे. पहिलं म्हणजे एक BA-MS कॉलेज मंजूर करून घेतलं आणि हे 100 खाटाचं रुग्णालय हे थांबवलं. याच्यातले 50 खाट त्याला गडीला घेऊन जायचे. ज्याला आपण आमदार बनवलं तो आपल्या गावचे 100 खाटाची हॉस्पिटल याला निम्म करणार, याच्यातले निम्मे खाट
तिकडे घेऊन जाणार आणि तिथे त्या कॉलेजला त्याचं कॉलेज म्हणजे गडीला वेगळं कॉलेज, गेवरेला कॉलेज, मग आपण आमदार कशासाठी बनवलं? तुमच्या माहितीचं 42 ग्रामपंचायतींचे फक्त पाणी पुरवठा योजना हा अमरसिंह पंडित स्वतः काम करतो. गेवरेकरांना अजून एक माहिती देतो की नाट्यगृह, आपल्याला नाट्यगृह मंजूर झालं 8 कोटी रुपयाचं नाट्यगृह. मल्टिप्लेक्स जसं असतं ना, बीड असेल, गेवराई असेल, संभाजीनगर असेल, ते जे मल्टिप्लेक्स असतात त्याच्या तुलनेत त्याच्यापेक्षा चांगलं नाट्यगृह गेवराईमध्ये सुसज्ज नाट्यगृह तयार झालं. पण शेवटचे 1.5 कोटी रुपये त्या माणसाने अडकवले. सत्तेचा गैरवापर केला. त्यांच्या पक्षाच्या पालकमंत्र्यांना सांगून तो निधी अडवला. का? जर ते नाट्यगृह तयार जर झालं, ते जर का लोकार्पण जर झालं तर त्याची चमक, त्याचा थाट बघितला तर पवारांची लोकप्रियता वाढेल म्हणून तरी ते अडवून ठेवलं. सुसज्ज आहे, डॉल्बी सिस्टीम, खुर्च्या, लाईट, मार्बल सगळं तयार आहे, पण त्या माणसाने तयार होऊ दिलं नाही. तुम्ही जर त्या नाट्यगृहावर जातात तर वरती आपण सोलार पॅनल टाकले. तुम्ही जर का फिल्टरवर जातात तिथं आपण 175 केव्हीचे सोलार पॅनल टाकले. नगरपालिकेसमोर जातात तर तिथं आपण 25 केव्हीचे सोलार पॅनल टाकले. भविष्याचे विचार काय? भविष्यामध्ये आपण अशी तयारी करून ठेवली की जरी विद्युत पुरवठा खंडित जरी झाला तरी गेवराईला पाणी पुरवठा अखंडित चालू असावा, म्हणून आपण भविष्यासाठी ह्या सोलार सिस्टीमची आपण नियोजन करत आहोत. लाईट असो नाही तर नसो, फिल्टरमध्ये जावा. 175 केव्हीचे सोलार पॅनल आहेत का नाहीत बघा. 1 वर्षापासून अमरसिंह पंडितच्या ताब्यात नगरपालिका आहे, का चालू केली नाही ती? नगरपालिकेच्या वरती सोलार पॅनल बसून का चालू केलं नाही ते? नगर परिषदेचा विस्तार कसा करायचा, गाव कसं वाढवायचं? त्यासाहेब आपण गेवराई शहरालगतचे 3 गेवराई शहरालगत असणारे 3 मोठे रस्त्यांना मोठा निधी आणला. गेवराई ते पाचेगाव, गेवराई ते जातेगाव 225 कोटीपेक्षा जास्त निधी सरकारने, भाजप सरकारने मंजूर केला. गेवराई ते चकलांबा 250 कोटीचा निधी जमा केला, मंजूर केला, कामही पूर्ण झालं. गेवराई ते तलवाडा 160 कोटीचा निधी मंजूर केला, ते कामही पूर्ण झालं. म्हणजे ग्रामीण भागाला अर्ध्या तासामध्ये गेवराईला यावं, गेवराईचं मार्केट वाढावं, हे त्याच्या पाठीमागचं कार्य होतं, ते त्याच्या पाठीमागची भूमिका होती. आता गेवराईचा विकास म्हणजे काय? हे गाव ज्याला आपण आई म्हणतो. माझा एकच प्रश्न आहे गेवराईकरांना, या गेवराईला कुणी लुटत असेल, कुणीची आबरू वेशीवर टांगत असेल तर तुम्ही आम्ही करायचं काय? गेल्या वर्षी विजय पंडित आमदार म्हणून निवडून आला, 1 नंबरचा डमी आमदार. जो आमदार निवडून आला त्या आमदारला ह्या अमरसिंह पंडितानं त्याचे अधिकार वापरणे सुद्धा त्याला तितक्या लायकीचं ठेवलं नाही. स्वतः त्याच्या सगळे अधिकार हा अमरसिंह पंडित वापरतो. मला एक सांगा, ज्यांना तुम्ही आमदार केलं तो इथं कुठे? तो बीडची नगरपालिकेला लढवतो. इथे काही विचारायचं असलं आमदारकडे जर काय केलं तर ते बोलतो थांबा मला भैया विचारला जातं. इथं तुम्ही ज्याला नगराध्यक्ष पदावर उमेदवार त्यांनी जे दिले त्याला जर का तुम्ही जर का विचारता उद्या, त्याला जर तुम्ही निवडून द्याल उद्या, त्यांनी काय करायचं? त्याला जर का तुम्ही विचारलं एखादी योजना आहे तर तो काय म्हणणार? थांब मी आमदारला विचारतो. आमदार म्हणणार थांब मी भैयाला विचारतो. ही पद्धत आज आपल्यापर्यंत चालली आहे. माफ करा, पैसे वाटल्यासमोर मला जास्त काही बोलता येत नाही, की बोलावं असं तर वाटतं की काही वाटतं मर्यादा आहेत. पण तमाम जनतेला, तमाम गेवराईकरांना माझी कळकळीची विनंती आहे, गेवराईची लाज राखा. महत्वाचा प्रश्न
भविष्यात करायचं काय? गेवराईचं महिलेचं सक्षमीकरण हे सगळ्यात मोठं ह्या पवार कुटुंबाचं ध्येय आहे. सगळ्यात मोठं हे नगरपालिकेचं स्वप्न आहे की गेवराई तालुक्यातील महिलांना, गेवराई शहरातील महिलांना सक्षम कसं करायचं. आम्ही 14 वर्ष कुठं होतो तालुक्याला माहिती. 14 वर्ष जेव्हा तिथं नव्हतो त्यावेळेस एक महिला नवरा सोबत नाही, तिच्यावरती काय बीतती हे तुम्हाला मला माहिती आहे. ज्यावेळेस माझा मुलगा जन्माला आला त्यावेळेस मी कारागृहात होतो. माझ्या मुलाला म्हणजे ज्याला शिवराज जो आता बोलला तुमच्या समोर त्याला मी सर्वप्रथम पाहिलं त्यावेळेस मी कारागृहात होतो. जन्माला आल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं त्याच्या हृदयामध्ये 6 छिद्र आहेत. आई गीता पवार, मुलगा जन्माला आला शिवराज पवार, हृदयात 6 छिद्र, मी आतमध्ये. त्या मागुलीनं, त्या आईनं त्या पोराला लहानाचं मोठं केलं. तो मुलगा वाचला, मोठा झाला, आज आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त करून गेला. प्रश्न सक्षमीकरणाचा आहे. आत्ताच मी जसं आलो ह्या 5-6 महिन्यामध्ये बीडला एक ॲक्सिडेंट झाला, आपल्या गडीला एक ॲक्सिडेंट झाला. गडीच्या ॲक्सिडेंटमध्ये 6 जण गेले, बीडच्या ॲक्सिडेंटमध्ये 6 जण गेले. झालं काय? त्या महिला विधवा झाल्या, त्यांची लेकरं बारकी, त्याचा तो हात डोक्यावरचा नाहीसा झाला. आता प्रश्न असा आहे की यांच्याकडे बघायचं कसं. 14 वर्ष ज्या आईनी लेकराला लहानाचं मोठं केलं, ऑपरेशनमधून बाहेर काढलं. आपल्यासमोर कित्येक अशा दुर्घटना घडतात की जिथं महिलांचे मिस्टर ॲक्सिडेंटमध्ये दगावतात किंवा एनके प्रकारे त्याच्यावरती दुर्घटना घडते. मग अशा महिलांच्या बाबतीत आपण करायचं काय? तर महिला सक्षमीकरण हे आम्ही 10-15 वर्षापूर्वी नियोजन केलं. डोक्यामध्ये असणारी आमची सगळ्यात मोठी कल्पना होती. तेव्हापासून आम्ही आमची मंडळीला सांगायचो की पहिलं महिला सक्षमीकरणासाठी आपण काम करायचं, गेवराईसाठी आपण काम करायचं. आणि त्याच्यानंतर आपण हे जवळजवळ 350 बचत गटाचं काम सुरू केलं. प्रत्येक गोष्ट त्याला सांगायचो की बांगलादेशमध्ये सगळ्यात पहिली बचत गटाची संकल्पना कशी निर्माण झाली आणि ती गेवराईमध्ये कशी रुजू करायची. आमचं एकच स्वप्न आहे हो की गेवराईमध्ये महिला सक्षमीकरण व्हावं, गेवराई समृद्ध व्हावी. मी मागील 4-5 भाषणामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात, मांडल्यात, ध्येय मांडलेत. हा माणूस कसा बदमाश आहे, याला कसं रोखायचं हेही तुझ्यासमोर मांडलं. याला खोटं सांगत नाही, त्याला मी तुम्हाला सांगतो पुढं त्याच्या अंगावर गुलाल पडू देणार नाही ह्याची मी तुम्हाला ग्वाही देतो. जास्तीचा मी बोलत नाही. हा माणूस जय भवानी मंदिर बांधलंय पण पक्का शैतान माणूस आहे, पक्का शैतान माणूस आहे. भवानीचं मंदिर पण 1 नंबरचा टाकून तालुक्याला लुटतो. जय भवानी कारखाना आहे, पक्का राक्षस, ऊसात काटा मारतो. जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे शाळा 1 नंबरचा शैतान चोऱ्या करतो. आता मी सांगत नाही तो माणूस गाढव आहे का सोन्याचा गाढव आहे, तो माणूस बैले तर काय, जे असेल ते असेल. लाईव्ह आहे, मर्यादा आहेत, वेळ कमी आहे, तरी सर्वांना कळकळीची विनंती आहे. आपण इथे इच्छुक आहात ताईसाहेबांचे 2 शब्द ऐकण्यासाठी. ताईसाहेब तुम्ही नसताना मी आज झोपून काढला असताना, पण तुम्ही असल्यामुळे काय झालं पण तुम्हाला बोलता येणार, माफ करा. तरी कळकळीची विनंती आहे. फक्त एक जाता एक शेवटचं सांगू इच्छितो की आम्ही गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे अमरशे पंडित याच्या ताब्यात नगरपालिका जाण्यापूर्वी गेवराई ही महाराष्ट्रामध्ये पहिल्या 10 क्रमांकामध्ये होती. आता ती 280-86 क्रमांकावर गेली. आमच्या गेवराईचे जे काही स्वप्न आहेत, आम्हाला असं वाटतं की आमचं गाव जसं तुम्ही परळी दत्तक घेतलं तसं हे गेवराई तुम्ही पुन्हा एकदा दत्तक घ्यावं. हे गेवराई तुमचीच आहे, तुम्ही ती दत्तक घ्यावी. तुम्ही तो निधी, मोठा निधी आणावा आणि
ज्या ज्या काही गोष्टी सांगायच्या तुम्हाला माफ करा, मी आज काही बोलत नाही. खरं तर ह्या समोर मी बोलायला पाहिजे होतं. आपल्या ताईसाहेबांचे 2 शब्द ऐकायचे आहेत म्हणून मी माझी रजा घेतो. धन्यवाद. गेवराई नगर परिषदेच्या प्रचार सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या सन्माननीय पंकजाताई मुंडे, कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय बदामराव आबा, बाळराजदादा, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकररावजी देशमुख, आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार त्या गीता भाभी, कार्यक्रमासाठी उपस्थित युद्धजीत दादा पंडित, आवर्जून उपस्थित शिवराजी पवार, रोहितजी पंडित, सन्माननीय गिरिका भाभी, स्वरूपाजी पंडित, श्रीकांतजी सानप, सुरेशजी हत्ते, प्रकाश काका, सचिनजी दाभाडे आणि मंडल अध्यक्ष म्हणून जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे असे राजेशजी पवार, उद्धवजी रासकर, काका पाटील, कार्यक्रमासाठी उपस्थित सुशीलजी जवंजाळ, सुरेशजी राका, पीटी चव्हाण सर, यशराज पंडित, ईश्वरजी पवार, अतिशय छान पद्धतीने ज्यांनी आपले मनोगत मांडले ते आमिरभाई टेलर, सर्व उपस्थित मान्यवर, आपल्या 11 प्रभागामधून 22 उमेदवार आणि न भूतो न भविष्यते एवढ्या संख्येने उपस्थित राहिलेले सगळे मतदार, वडीलधारी मंडळी, अतिशय उत्साही असणारे युवा बांधव आणि आज ज्यांनी सगळ्यात माझं लक्ष वेधून घेतलंय त्या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सगळ्या मायमावल्या. मला आज वाटलं इथे बघून विशेष की आज इतकी मोठी महिलांची संख्या इथे कशी काय आहे आज कार्यक्रमामध्ये. कारण गेवराईत कार्यक्रम घेण्याची काही माझी पहिली वेळ नाहीये. 10 वर्ष जिल्ह्याचे खासदार म्हणून काम करत असताना अनेक कार्यक्रम गेवराईमध्ये घेतले, पण आज कार्यक्रमाचं वेगळेपण जाणवलं आणि मला वाटलं की महिलांची संख्या इतकी लक्षणीय आहे, ह्याचं काय कारण आहे. मी स्टेजवर ताईसाहेबांना विचारलं पण की पुरुष एकही उमेदवार नाही आहे का, सगळ्या उमेदवार महिलाच दिसत आहेत. पण मग मी यादी मागितली, नाही काहीतरी 8-9 पुरुष उमेदवार सुद्धा या निवडणुकीत दिसत आहेत. पण जितक्या ताकदीने महिलांची संख्या आज आपल्याला मंचावर दिसते तितक्याच ताकदीने महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम गेवराई मतदारसंघात राबवला जाईल हा विश्वास या निमित्ताने होता. आणि आज तुमचा उत्साहही बघण्यासारखा आहे. मला आज इथे आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो, माझ्या राजकीय आयुष्याची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा माझं पहिलं जाहीर भाषण हे गेवराईमध्ये झालं होतं. माझा आणि लक्ष्मणांच्या उपस्थितीमध्ये लक्ष्मणांचा फॉर्म भरण्यासाठी मी आले होते आणि फॉर्म भरून मिरवणूक काढून इथे पहिली जाहीर सभा माझ्या आयुष्यातली जी झाली ती गेवराईमध्ये झाली होती. म्हणून गेवराईचं माझ्या मनामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये एक वेगळं स्थान आहे. तरीही आजच्या कार्यक्रमाचा उत्साह वेगळा आहे. गेवराईमध्ये 10 वर्ष काम करत असताना मी लक्ष्मणांना तर आमदार होते, त्यांच्याबरोबरही कार्यक्रम केलेले आहेत. कार्यक्रमाच्या निमित्ताने गीता भाभी पण होत्या सोबत. बांधकाम सभापती म्हणून काम करत असताना युद्धजीत भैया आपल्याबरोबरही कार्यक्रम करण्याचा योग आला. मागे काही कार्यक्रमामध्ये लोकसभेच्या प्रचाराच्या वेळी शिवराज बरोबरही कार्यक्रम केले. बाळराजे दादांबरोबर मात्र कार्यक्रम करण्याची माझी पहिली वेळ आहे. आणि आज या निमित्ताने मला सांगावंसं वाटतंय की उत्साह आणि एवढी मोठी संख्या ह्याचं खरं कारण म्हणजे आज आबा आणि बाळराजे हे एका मंचावर आपल्याला गेवराईमध्ये बघायला मिळाले, हे या उत्साहाचं खरं कारण. पण त्या उत्साहाचे खरे मानकरी कोण आहेत तर खऱ्या मानकरी आहेत पंकजाताई. कारण गंमत झाली अशी की कार्यक्रम होता दिवाळी फराळाचा परळीमध्ये आणि त्या परळीच्या कार्यक्रमामध्ये करंजी आणि लाडू कोणाला मिळाले तर गेवराईकरांना मिळाले. आबांचा प्रवेश झाला आणि मला वाटतंय त्याच दिवशी तुमची ताकद वाढवून गीता भाभी तुमचं निवडून येणं हे त्याच दिवशी नक्की झालेलं होतं. त्यामुळे मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देते. पंकजाताईंना हे करणं जमतं. आज आपण बोलत असताना ऐकलं, शिवराजही म्हणाला, भाभी सुद्धा म्हणाल्या की वडील आपल्या सोबत नसताना सामाजिक जीवनात उभे राहणं हे किती मोठं कठीण दिव्य काम आहे हे पंकजाताईंपेक्षा जास्त कोणाला माहिती असेल.
पंकजाताईंचे डोक्यावरून जेव्हा मुंडे साहेबांचं छत्र गेलं तेव्हा ताईंचं वय होतं अवघड 34 वर्षाचं. 34व्या वर्षी इतका हिमालयाच्या उंचीचा आपला पिता गमावणं, पण त्याही पेक्षा आपल्या स्वतःच्या दुःखापेक्षा खांद्यावर असलेल्या जबाबदारीचं ओझं जास्त होतं. आणि त्या जबाबदारीच्या जाणीवेने वयाच्या 34व्या वर्षी ताईंनी मातृत्वाची भूमिका स्वीकारली. आणि त्या मातृत्वाच्या भूमिकेने पंकजाताई हे कमाल करू शकल्या की आज आपल्याला पंडित आणि पवार हे दोन्ही घराणे एकत्र या मंचावर बसलेले दिसत आहेत. मोठेपणाची मिजाज म्हणून नाही तर खरंच मातृत्वाच्या भावनेतून. ज्या ज्या माणसाला सोबत घेतलं त्याला त्याला आईच्या ममतेने सांभाळलं. कधीही त्याच्यामध्ये अहम नाही, कुठलाही गर्व नाही, कुठलाही अभिमान नाही, पण ज्याला सोबत घेतलं त्याला सोबत ठेवलं, त्याला न्याय दिला. या पंकजाताईंच्या भूमिकेमुळे आज हे चित्र आपल्याला दिसतंय. आणि हे चित्र उद्या गेवराईच्या विकासासाठी निश्चितच आपल्याला खूप आशादायक चित्र आहे. हे आपल्याला विसरून चालणार. गेवराईच्या विकास कामामध्ये आमचाही थोडा बहुत हातभार लागला. विषय नॅशनल हायवेचे असतील, विषय गेवराईमध्ये बंधाऱ्यांचे असतील, विविध विकास कामांचे विषय असतील, ह्याच्यामध्ये थोडा बहुत हातभार आम्ही लावू शकलो. नगर परिषदेचा प्रचार करत असताना मला आठवते मागच्या वेळेसच्या निवडणुकीमध्ये जे शब्द आपण दिले ते शब्दही पूर्ण झालेले आहेत. जलतरणाचा शब्द असेल किंवा नाट्यगृहाचा विषय असेल, कामं होऊन पूर्ण झालेली आहेत. काहीचं लोकार्पण राहिलेलं आहे, काहीचं लोकार्पण झालेलं आहे. त्यामुळे जी कामं करण्याचं वचन गेवराईकरांना दिलं ती कामं पूर्ण करून पुन्हा तुमचे आशीर्वाद मागण्यासाठी आज इथे उपस्थित झालेले आहोत. मी तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने पुन्हा एकदा विनंती करते की आज तुमच्या उपस्थितीने निश्चितच आमचा उत्साह वाढलेला आहे. परंतु 2 तारखेला मतदानाच्या दिवशी पूर्ण पॅनल आणि आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार या सर्वांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढी विनंती या निमित्ताने करते. फार वेळ बोलणार नाही. आपण सर्व पंकजाताईंचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहोत, आतुर आहोत. त्यामुळे त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही. माझा आणि लक्ष्मण अण्णांचं त्या बाबतीतही खूप जमायचं की आम्हाला दोघांनाही भाषणाचा फार नाद नाही. त्यामुळे आपलं काम बरं आणि आपले लोक बरे अशा पद्धतीने मी पण तुमच्यामध्ये फार तुमच्या आणि पंकजाताईंमध्ये फार वेळ न घेता तुम्हाला सगळ्यांना आपले मतदान रूपी आशीर्वाद ज्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभे करा एवढी विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय पंकजाताई आपल्याला संबोधित करतात. सगळ्यांनी हात वरती करून ताईंचं करायचंय. जोरदार टाळ्यांचा निनाद. आदरणीय कसं काय गेवराई जोरात? आज गेवराई नगर परिषदेच्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्त या अत्यंत उत्साही आणि भव्य अशा सभेला मंचावर उपस्थित ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं त्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या खासदार राहिलेल्या त्या माजी खासदार नाहीत, ते माझी खासदार आहे. मी तर माजी खासदार प्रीतमताईच आहेत. तर प्रीतमताई मुंडे मंचावर उपस्थित आपल्या या निवडणुकीमध्ये पालकाची भूमिका जे बजावत आहेत ते आदरणीय बदामराव पंडित. त्यांच्यावर उपस्थित या निवडणुकीचा एक नायक, एखादा सिनेमाला जसं नायक लागतो तसं एक नायकाची भूमिका बजावत आहेत ते बाळराजे पवार. आमच्या शंकर देशमुख जिल्ह्याचे अध्यक्ष मंचावर उपस्थित ज्यांनी नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भरली आणि त्या भविष्यामध्ये म्हणजे अगदी 2-3 दिवसामध्ये विजयी होणार आहेत त्या गीता बाळराजे पवार यांच्या नावातच गीता आहे. त्याच्यामध्ये कितीतरी पावित्र्य आहे. प्रचंड त्यांनी तपश्चर्या केलेली आहे आणि आज त्यांना ही संधी मिळाली आहे. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि त्यांच्या पाठीमागे साम नाम दंड भेद सगळ्या शक्तीनिशी आम्ही उभे राहू असं सुद्धा अभिवचन देते. मंचावर उपस्थित आमच्या गिरिका भाभी, आमच्या बदामराव पंडितांच्या सौभाग्यवती आमच्या लाडक्या त्या भाभी देखील आहेत. आमच्या युद्धजीत पंडित त्यांनी पण जोरदार भाषण केलं.
शिवराजने सुद्धा खूप छान भाषण केलं. रोहित पंडित, स्वरूपा पंडित मंचावर उपस्थित, आमचे श्रीकांत सानप खूप भव्य सुंदर भाजपचं कार्यालय त्यांनी उभं केलेलं आहे. मंचावर उपस्थित सुरेश हत्ते, आमचे प्रकाश काका सुरवते, आमचे सुंदर चव्हाण, सचिन दाभाडे, राजेश पवार, उद्धवजी रासकर, मनोज पाटील, पीटी चव्हाण, सुशील जांजाळ, सुरेश रांकाजी, ईश्वर पवार, यशराज पंडित, अमीर भाई टेलर आणि उपस्थित सर्व मान्यवर. या मंचावर उपस्थित मी एकदा ज्यांचं नाव घेते त्यांनी फक्त उभं राहा. पहिले तर गीता बाळराजे पवार, आपल्या प्रभाग मधल्या उमेदवार गंगू बेद्रे, राजेश टाक, 2 मधले उमेदवार प्रशांत राख, राधिका सोपान मडके, 3 मधले उमेदवार ज्ञानेश्वर भाले, जाकिराबी सलाउद्दीन बागवान, 4 मधले उमेदवार वादे आशा, अनवर फैनीना पठाण, 5 मधले उमेदवार कविता लाड, रेवती गुंबाडे, 6 मधले उमेदवार सौदरमल महेश मधुकर आणि सय्यद आसिया शफीउद्दीन, 7 मधले उमेदवार सुमित्रा थोरात आणि विठ्ठल अप्पासाहेब विठ्ठल कानपुडे, 8 मधले उमेदवार सोनाली सुतार आणि शेख शहजाद सादेक, 9 मधले उमेदवार धोंडलकर अंकिता आणि राक्षस भुवनकर राजेंद्र, 9-10 मधले उमेदवार सरस्वती पिसाळ, सय्यद एजाज इफ्तेखार अहमद, 11 मधले काझी सायमा आणि खंडागळे राहुल. मला वाटतं एका उमेदवाराच्या माहितीमुळे एक निवडणूक रद्द झालेली आहे, पण नगराध्यक्ष पदाच्या लोकांना मतदान करण्याचे तिथे मुभा आहे. हे सर्व आजच्या या निवडणुकीचे आमचे उमेदवार आहेत. या सर्वांना आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा असं आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो. आणि आता माझ्या हातातलं घड्याळ मी काढून ठेवत आहे. तुम्ही सुद्धा घड्याळावर लक्ष ठेवा आणि 2 तारखेपर्यंत कपाटात नेऊन ठेवा. लोकशाहीमध्ये तुम्ही बसू शकता का? बसू, तुमचा एक चांगला फोटो यावं. लोकशाहीमध्ये अनेक निवडणुका होतात, निवडणुकीमध्ये अनेक प्रयोग होतात आणि वेगवेगळ्या युती आणि महायुती. आम्ही राज्यामध्ये महायुती केलेली आहे, पण जिल्ह्यामध्ये परळी वगळता आम्ही सर्वजण निवडणुकीमध्ये एकमेकांच्या आमने सामने आहोत. लोकशाही निवडणूक लढण्याचा अधिकार सर्वांना आहे. पंकजा मुंडे जेव्हा निवडणूक लढतात तेव्हा त्या प्रामाणिकपणे त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभ्या राहतात आणि त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावतात. मला आठवतं मी मुंडे साहेबांच्या लोकसभेच्या सभेला इथे होते आणि तेव्हा मुंडे साहेबांना आपले पिताश्री होते तेव्हा बाळराजे, आणि त्यांना खूप पिक्चर मधले डायलॉग म्हणून सभा घ्यायची मोठ्यांना मोठ्या पवार साहेबांना सवय होती. आणि आमच्या मुंडे साहेबांच्या सभेसाठी त्यांनी गेवराईमध्ये मुंडे साहेबांना सर्वाधिक लीड देण्याचं वचन दिलं होतं. आणि मी आणि मुंडे साहेब गाडीमधून येत होतो. गेवराईच्या इकडे लक्ष्मण पवारांना म्हणले, मुंडे साहेब या, लक्ष्मण पवारांना गाडीत बसा. किती मताची लीड मिळेल? मुंडे साहेबांची सवय होती उलट बोलायची, 25,000 मायनस आहे म्हणायचे ते. जेव्हा की त्यांना माहीत असायचं तेव्हा लक्ष्मणांना म्हणले नाही साहेब एवढी लीड मिळेल, आणि तेवढ्या मताची लीड दिली. तेव्हा मुंडे साहेब मला म्हणले, पंकजा यावेळी गेवराईचा आमदार पवार घरातला होईल. मुंडे साहेब हयात राहिले नाही. मुंडे साहेबांच्या तोंडून दिलेलं वचन हे माझ्यासाठी देवाज्ञ आहे. आणि मी या महाराष्ट्रातलं पहिलं तिकीट जाहीर केलं ते लक्ष्मण अण्णा पवारांचं 2014 मध्ये महाराष्ट्राचं पहिलं तिकीट, आणि निवडून आले. दुसऱ्यांदा निवडून आले. प्रीतमताई दुसऱ्यांदा खासदार झाल्या. आणि आज एक परिस्थिती निर्माण झाली. अशी परिस्थिती होत असते. त्या परिस्थितीत मला दोष कुणाला द्यायचा नाही. मी लोकसभेला पराभूत झाले की नाही, पण मी कधी, तुम्ही सांगा कधी म्हणले की याचा दोष आहे त्याचा दोष आहे यांनी काम नाही केलं? कधीच नाही म्हणले.
मी आजचा दिवस कष्ट करते, त्याचं फळ नाही मिळालं तर परत उद्या कष्टाला लागते आणि मी ह्या कष्टामध्ये कधीही कोणाला दोष देत नाही. दोष भाग्याचा असतो, कारण माझं भाग्य चांगलं होतं तेव्हा पराभूत झाले म्हणून मंत्री म्हणून महाराष्ट्रात या जिल्ह्याचं नेतृत्व करायला तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं काय. मला माझी एक मैत्रीण म्हणाली, ती पण लोकात म्हणजे राजकारणात आहे, तू एवढी काय मेहनत करायची, तुला काय करायचं निवडणुकीला, तुझी तर निवडणूक झाली. मी म्हणलं, जे लोक आपल्या निवडणुकीमध्ये कष्ट करतात, ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी जीवनामध्ये केलेलं आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहणे माझं कर्तव्य आहे. ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि मी पण जशी माझी आणि प्रीतमताईची निवडणूक लढले तशीच प्राण प्रतिष्ठापणाला लावून ही निवडणूक लढे. झाला, लोकसभा मागे पडली, विधानसभेला आमची युती झाली. कोणी अपक्ष उभं राहिलं, कोणी काय केलं, जे कोणी माझ्यावर आला मी त्यांना सांगितलं मी युती धर्मच पाळणार आणि मी युती धर्म पाळला आणि इथे युतीचा आमदार निवडला. पण आता जिथे माझे सिटिंग नगराध्यक्ष आहे, जिथे माझे सिटिंग जिल्हा परिषद सदस्य आहेत, यांना द्यायची भूमिका घेऊन जशी युती तुम्ही केली विधानसभेत तशीच करा, ज्याचं त्याला द्या, अशा प्रकारची माझी ऑफर होती. पण ठीक आहे, आमची युती झाली नाही आणि माझ्याकडे गेले 4-5 महिने झाले विधानसभा झाल्यापासून सदैव बदाम बाबा आणि बाळराजे यांच्या माझ्या भेटी होत होत्या. पण मला असं वाटत होतं की आपण युती धर्म पाळलाय, आपण अजून प्रतीक्षा करावी. आणि मी त्यांना म्हणलं, योग्य वेळी मी योग्य निर्णय घेईन. आणि दोघांनाही बोलवलं, समोरासमोर आधी एकदा चर्चा केली, समोरासमोर म्हणलं हे थोडं वेगळं आहे पण हा प्रयोग आपल्याला करावा लागणार आहे. तुम्ही दोघे मिळून एकत्र काम केलं तर आपण गेवराईमध्ये फार प्रचंड शक्तीने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. दोघांनी मला विश्वास माझ्यावर व्यक्त केला. त्यामुळे मी एवढंच सांगेन की लोकसभेचं झालं ते जाऊ द्या, बड़ी जीत बड़ा शोर, बड़ी जीत होगी तो बड़ा शोर होगा, तुम्हारा सिर्फ वक्त था हमारा दौर होगा. जेव्हा आम्ही पाठीशी उभं राहिलो तर प्रामाणिकपणे आम्ही काम करतो. आणि आत्ताही दोघांना मी एकाच्या कानात एक नाही बोलले, समोरासमोर बसवलं आणि सांगितलं आपल्याला हे करावं लागेल. बदामराव पंडित घराशी आमचा खूप जुना आणि प्रेमाचा संबंध आहे, एक जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि पवार परिवाराशी सुद्धा आमचं गेल्या दशकभराचं एक चांगलं नातं आहे. बदामराव पंडित साहेबांची जिव्हाळा आहे आणि पवारांचं काम करण्याची पद्धत मला आवडते. मला नाही आवडत की कुणी माझ्या पुढे करावं, मला बुके द्यावा, माझे ताटावर येऊन वाढावं, हे माझी अपेक्षा नाहीये. चांगलं काम करतात, जनतेसाठी राबतात, पैशाचे लालच मनामध्ये नाहीये. सामान्य माणसासाठी स्वतःची जमीन आजकाल 1 इंच कोणी देत नाहीये. गेवराई बसलेला आहे पूर्ण, ते यांची पुण्याई आहे. आणि म्हणून चांगल्या व्यक्तीच्या मागे उभा राहायचा निर्णय मी घेतला. दोघे एकत्र बसले आणि आज आपल्या समोर आहेत. मला विश्वास आहे पूर्ण विजय आमचा होणार आहे. 100% नाही, 1000% मला विश्वास आहे. हा विजय गेवराईच्या जनतेचा विजय होणार आहे. गीता बाळराजे पवार या नगराध्यक्ष होणार आहेत म्हणजे सामान्य माणसाला दिलासा मिळणार. आणि मी तुम्हाला शाश्वती देते, मी काय आता लगेच भाषण केले नगराध्यक्ष झाले सोडून दिलं नाही. मी सगळ्या जिल्ह्यामध्ये सांगितलंय की मी स्वतः प्रत्येक 3 महिन्याला नगरपालिकेची बैठक घेणार आहे. माझा आग्रह राहणार आहे निवडून आलेल्या प्रत्येक नगरसेवक जे आमचे 100%च निवडून येणार आहेत, प्रत्येक नगरसेवकाने रोज जनता दरबार घ्यायचा. मी रोज जनता दरबार घेते. आज नाही, 2019 ते 24 मी विधानसभा हरल्यानंतर सुद्धा रोज माझ्या ऑफिसला जे जनता येईल, फाटका माणूस येऊ, करोडपती माणूस येऊ, मी सगळ्यांना भेटते. मी नसेल तर त्यांची कामं लिहून घेते, त्यांचे मोबाईल नंबर घेऊन घेते. प्रत्येक नगरसेवकांनी रोज जनता दरबार घ्यायचा आहे, नगराध्यक्षांनी घ्यायचा आहे. शिवराजनी खूप चांगलं सांगितलं की आम्ही गल्ली बोळातला कचरा साफ करू. नवीन पिढी आहे, नवीन उमेद आहे, जग बघितले, स्वच्छता आणि तिथे सुरक्षितता नांदावी यासाठी सगळा परिवार स्वतःला झोकून देणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं काम इथं होणार आहे. मी पर्यावरण मंत्री आहे,
माझी इच्छा आहे कचऱ्याचं व्यवस्थापन व्हावं, गल्लीबळामध्ये कचरा साफ व्हावा, कचऱ्यावर प्रक्रिया करणारा उद्योग आपण एक छोटासा गेवराईमध्ये आपण इथे उभा करावा, जेणेकरून हा रोगमुक्त आणि स्वच्छ दुर्गंधीमुक्त असं गेवराई आपल्याला करता येईल. तसेच बाळराजे पवारांनी खूप सुंदर हा त्यांचा आढावा दिलाय, लक्ष्मण पवार आमदार असतानाचा आणि आताचा त्यांच्या संकल्पनेतला गेवराईचा हा पूर्ण आढावा त्यांनी इथे दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी खरंच आणि आम्ही सुद्धा म्हणजे आम्ही त्यांच्या मागे आम्ही होतोच की पालकमंत्री मी होते, नवीन 2-4 वेळा लक्ष्मणांना यायचे, ताई मुख्यमंत्र्याला भेटायचे चला, ताई मुख्यमंत्र्याला भेटायचं चला, 2-3 वेळा मी गेले. त्याच्यानंतर मी म्हणले तुम्ही आमदार आहे, तुमचा हक्क आहे मुख्यमंत्र्याला भेटायचं, तुम्हाला ज्या मंत्र्याला भेटायचं भेटा, मी त्यांना फोन करेन, तुमचे कामं होतील. गेवराई नगरपालिकेला निधी दिला, गेवराईच्या पाणी पुरवठ्याला निधी दिला, गेवराईच्या हायवेला निधी दिला. आता एक छोटासा विषय बाळराजे पवारांनी मांडलाय, तो म्हणजे या गेवराईच्या एक आपण जो इथे हायवे आहे त्या हायवेमध्ये आपल्याला गेवराई शहरात जो जातो त्याच्या बायपासच्या दरम्यान असलेल्या रस्त्याचं रुंदीकरण आणि त्याचं सुशोभीकरण नक्की मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून नितीन गडकरींना भेटून आपण प्रस्ताव तर दिलेलाच आहे, त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही. माझी इच्छा आहे, आता इथे माझ्या मायमाऊल्या बघा किती मोठ्या संख्येने आहेत, तुम्ही लाडक्या बहिणी आहेत ना, आहेत का नाही? कोण कोण आहे हात वर करा बरं. येत आहे ना सगळं लाडक्या बहिणीचा, लाडका भाऊ देवा भाऊ त्याच्या या लाडक्या बहिणी आणि या लाडक्या बहिणी यांना माझी काळजी एकच, कुठे गेले की हळूच विचारतात, ताई आमचं बरोबर राहील ना, आमचं बंद नाही होणार ना, ताई आमचं वाढणार आहे का? मला तर ज्यांनी कधीच नव्हतं दिलं ते नाही, पण ज्यांनी दिलं ते वाढवणारच आहे कधी ना कधी. आता हे काय व्हायला, काही लोकांनी बोगस केलं ना, कोणी 4 घेतलेत, कोणी 5 घेतलेत, कोणी महिला नसलेल्या माणसाने पण लाडकी बहीणमध्ये ऍप्लिकेशन, असं झालंय. ते खरंय, हे सगळं बोगस गोष्टी काढून सगळं व्यवस्थित करून तुम्हाला न्याय देणार आहे आणि याच्यामध्ये कमी तर व्हायचा प्रश्न नाही, वाढच होत राहणार आहे. या लाडक्या बहिणींना नुसतं ते देऊन जमणार नाही, त्यांचं सबलीकरण करायचंय. बचत गटाची चळवळ गीता भाभींनी खूप चांगली चालवली आहे. या बचत गटावर आधारित उद्योग सुद्धा आपण इथे स्थापन करू आणि या महिलांना स्वतःच्या हाताला त्यांच्या बळ देऊ. महिला, मी तर सांगतेय प्रत्येक भाषणात, हे शक्तीचं युग आहे. आपण नाही का एकदम जुना काळ असते त्याला आपण म्हणतो अरे हे खूप जुना काळ आहे, हे काही माणूस आत्ताच्या काळातला नाही, हा सतयुगातला आहे म्हणतो की नाही, सतयुगातला. त्याच्यानंतर काय झाला, राम आले, प्रभू राम. ते कोणत्या काळात आले, कोणत्या काळात आले, त्रेतायुगात आले. त्याच्यानंतर श्रीकृष्ण आले, ते कोणत्या काळात आले, द्वापर युगात आले. आणि नंतर आता काय चालू आहे, काय काय कलियुग. चांगला आहे का कलियुग? चांगला नाही. हे पहा, कलियुग जर इथे नगरपालिकेत सत्ता नाही आली तर कलियुग आहे बरं का. आणि जर सत्ता आमची येणारच आहे, मला विश्वास आहे, तर अगदी राम राज्यासारखं इथे काम झाल्याशिवाय राहणार. तर कलियुग खूप वाईट आहे. बापाला मुलांनी शिव्या दिल्या, अरे घोर कलियुग म्हणतो आपण. सासूने सुनेला छळलं, घोर कलियुग आहे. सुनेने सासू सासऱ्याला हाकलून दिलं, घोर कलियुग आहे आपण म्हणतो. पण प्रत्यक्षात कलियुग आणि घोर कलियुगच्या मध्ये एक युग असतं आणि ते असतं शक्ती युग. शक्ती म्हणजे काय, काय शक्ती म्हणजे सांगा. बीडची सभा ही सभा म्हणजे शक्ती. शक्ती म्हणजे आमची सभा आहे, बरोबर आहे. शक्ती म्हणजे काय, स्त्री शक्ती असते का, तो शक्ती. काय म्हणतो आपण, लक्ष्मणाला शक्ती लागला म्हणतो का लागली म्हणतो, लागली. तर शक्ती, हे शक्ती युग आहे. आज माझ्या जिल्ह्यामध्ये इतके सुंदर उमेदवार मिळालेले आहेत, म्हणजे आधी पण आमचे उमेदवार चांगलेच होते, पण आता या गीता भाभी इतक्या चांगलं काम केलंय त्यांनी, इतकं त्यांचं बचत गटाचं काम आहे. आमच्या माजलगावमध्ये ती एक आहार तज्ञ मुलगी आहे, 22-23 वर्षाची चुमचुमीत मुलगी आहे. आमच्या बीडमध्ये एक चांगला डॉक्टर आम्हाला उमेदवार मिळाला आहे, एक उद्योगपती मिळाले धारूरमध्ये, आणि एवढे चांगले उमेदवार मिळालेले आहेत. आणि याच्यामध्ये 6 नगरपालिका आहेत, त्या 6 पैकी 4 महिला आहेत. आता सांगा कुणाचं जावं. माझं तर एक जिल्हा परिषदचा सदस्य म्हणला, ताई मी खूप चांगल्या ब्रँडची एक पर्स आणली, मला
म्हणलं कशाला? आता म्हणला सगळ्या बायकाच सभागृहात जाणार आहेत, पर्स सांभाळायला आमच्याकडे चांगली दिसली पाहिजे ना म्हणला. तर एवढी संख्या महिलांची, 4 महिला ह्या असतील तर त्यांच्या मागे मी असेल, माझ्या मागे देवेंद्र फडणवीस असतील आणि त्यांच्या मागे नरेंद्र मोदी आहे. विचार करा बरं, दिल्लीचा पंतप्रधानाकडे जरी तुमचं काम आणलं तर तुमचे पंकजा ताई गीता बाबेंना जाऊन घेऊन ते काम करून देईल. तुमच्या मुख्यमंत्र्यांकडे काही काम आणलं तर मी म्हणेल चला बघा बाबा, चला महाराजे, आपण मुख्यमंत्र्यांना भेटू आणि यांचं हे काम मार्गी लावू. केलंय का नाही? मला सांगा, या पुस्तकामध्ये इतकं सुंदर एक पान आहे, मला याच्याबद्दल शाबासकी द्यायची आहे बाळराजे आपल्याला. यांनी गेवराई शहरामधले विकास कामं जे केले त्या विकास कामामध्ये एक असं पान आहे, त्या पानामध्ये त्यांनी लिहिलेले या गेवराईमध्ये हिंदू लोकांसाठी झालेले कामं आणि मुस्लिम बांधवांसाठी केलेले विकास कामं. हा सूर्य आणि हा चंद्र. आमच्या दलित बांधवांसाठी केलेले विकास कामं, आमच्या बहुजन समाजासाठी केलेले विकास काम, असं प्रत्येक समाजाचं काम करण्याचं काम त्यांनी केलं. मला कोणी म्हणलं की ताई तुमचा रोल काय या निवडणुकीमध्ये? मी 2 मिनिटात माझा रोल, माझी भूमिका समजावून सांगते. एकदा श्रीकृष्णाच्या घरामध्ये नारायण आले, नारायण नारायण करत. ते श्रीकृष्णाची फार लाडकी पत्नी होती सत्यभामा. तिला म्हणाले तुमचा नवरा तुम्ही एक स्वर्ण तुला करा आणि त्या नवऱ्याला तरोजमध्ये श्रीकृष्णाला साक्षात बसव. सत्यभामेला एवढं कौतुक, घरातले सगळे दागिने आणले, सगळे जड जवाहरे आणले, सगळे सोन्या चांदीचे भांडे आणले, सगळे ठेवले, पण श्रीकृष्णाचंच पारडं जड ते उचललंच जाईना. आता काय करायचं? ही तुला कशी यशस्वी करायची? तर रुक्मिणी आली आणि तिने एक तुळशीचं पान घेतलं आणि ते त्या सगळ्या एवढ्या मोठ्या